सुरू आहे. 2-3 दिवस राहिले आहेत. महाविकास आघाडीचा प्रचार कसा सुरू आहे? तुम्ही सगळे शिवसैनिक ग्राउंड पातळीवर आम्हाला कसं वातावरण आहे? अत्यंत चांगलं वातावरण आहे. महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते अत्यंत झटून या ठिकाणी अमित दादांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतायत. आमचे शिवसैनिक असतील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तरुण कार्यकर्ते असतील किंवा काँग्रेस, डावे पक्ष सगळी लोक आज या ठिकाणी अमित दादांना पाठिंबा देत आहेत आणि समोरच्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहेत. त्यामुळं ते कालपासून सोशल मीडियावर अमित दादांना बदनाम करण्यासाठी काहीतरी चचूरपणा त्यांच्याकडून चालू आहे. व्यक्तिगत जीवनामध्ये कोणाच्याही लक्ष घालण्याची कोणालाही आवश्यकता नाही, तशा प्रकारचा कायदा आहे. परंतु आता निवडणूक हातातून जाते म्हटल्यानंतर व्यक्तिगत चारित्र्य हनन करणे अशा प्रकारचा तो प्रयत्न आम्हाला केविलवाना प्रयत्न आम्हाला वाटतो. दादांचं व्यक्तिगत लाईफ तसं नाहीये. ते परदेशात शिकलेले आहेत. वेगळ्या प्रकारची संस्कृती, वेगळ्या प्रकारचं कल्चर देशामध्ये जे पुढारलेलं आहे त्याचं ते अनुकरण करतायत. कुठेही त्याच्यामध्ये त्या फोटोमध्ये कुठेही चुकीचं वर्तन त्यांच्या दिसत नाहीत. तरी सुद्धा समोरच्या उमेदवारांनी तशा प्रकारचे धाडस केले आहेत. मी त्या धाडसाचं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने निषेध करतो आणि येणाऱ्या 3 दिवसामध्ये 20 तारखेला अकोले तालुक्यातील सगळे मतदारांना विनंती करतो की निर्भीडपणे महाराष्ट्रातली ही जुलमी सत्ता उलटून टाकण्यासाठी आपण निर्भीडपणे मतदान करावं. आपली निशाणी आहे तुतारी फुकणारा मनुष्य, एवढंच या निमित्ताने आवाहन करतो आणि थांबतो. तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स, खबर प्रत्येक क्षणाची. आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.